सुनेत्र पवारांकडून प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन। श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, मकरंद पाटील, रुपाली साखणकर, रुपाली ठोंबरे उपस्थित। विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? दादांजवळील फाईलमध्ये कागद कसे जळाले नाही? संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार। अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊत यांच्याकडून शंका व्यक्त। अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नाही, उज्ज्वल निकम यांचं स्पष्टीकरण। तर आतापर्यंत कुठलाही पुरावा समोर आलेला नसून एखाद्याच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जाते, उज्ज्वल निकम यांचा आरोप। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईल, मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य। तर दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। प्रत्येक जण टीका टिप्पणी करत असतो, राऊतांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज नाही, तटकरे यांचं वक्तव्य। डीसीएम पद संवैधानिक नाही, त्यामुळे 13व्या नंतर भरता आलं असतं। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला आणि ठिणगी पडली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर भाजपला सांगितल्याशिवाय पुढचा कार्यक्रम ठरत नाही ना, विजय वडेट्टीवार यांचंही वक्तव्य। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, सुनील तटकरे यांचं वडेट्टीवारांना उत्तर। तर विलिनीकरणावरून पवार जे बोलले त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, ज्यांना सोबत यायचंय त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। वडेट्टीवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, या प्रकरणी चौकशी करण्याचं काम सुरू, नवनाथ बन यांचं वक्तव्य। विलिनीकरणाची चर्चा दादा करत असते तर आमच्याशी चर्चा केली नसती का? फडणवीसांचा सवाल। तर अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे, विलिनीकरणाच्या निर्णयाआधीच आमच्याशी चर्चा करावी, फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांवर अजितदादांचा विश्वास नसल्यानेच त्यांनी काही सांगितलं नसेल। अजित पवारांनी एकत्रीकरणाबाबत का सांगितलं नाही याचं फडणवीसांनी आत्मचिंतन करावं, राऊतांचा फडणवीसांना सल्ला। दादांची शपथ घेतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती, फडणवीसांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। भाजप वरिष्ठांची चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते, शशिकांत शिंदे यांचा दावा। विलिनीकरणाबाबत दादांसोबत चर्चा झाल्याचं जयंत पाटील म्हणाले होते, दोन्हीकडच्या प्रमुख नेत्यांची चर्चा झाली नसल्याने सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। तर झडपीनंतर विलिनीकरण करायचं असेल तर नाही म्हणू शकत नाही, मुश्रीफांची प्रतिक्रिया। विलिनीकरणाबाबत कुठे बैठका झाल्या, काय ठरलं ते सांगणार, दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलणार, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात त्यानुसार प्रामुख्याने चर्चाही झाल्या। काही चर्चांमध्ये साक्षीदार असल्याचा राजेंद्र शिंगणे यांचा दावा। अजित पवारांनीही राष्ट्रवादी विलिनीकरणाला मान्यता दिली होती, राजेंद्र शिंगणे यांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषद घेणार, पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत रोहित पवार खुलासे करणार, बैठकांच्या व्हिडिओसह रोहित पवार खुलासे करण्याची शक्यता। अजितदादांनी कधी भाजपच्या अजेंड्यावर काम केलं नाही, राष्ट्रवादीसारखा प्रादेशिक पक्ष भाजपनं गिळून टाकलाय, अजितदादांचा पक्ष आता अमित शहांचा गुलाम झालाय, राष्ट्रवादी पक्ष शहा गोयल यांचा होण्याची शक्यता, संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात, बच्चू कडू यांची टीका। या नेत्यांच्या फाईल तिकडे अडकलेल्या आहेत म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केला, बच्चू कडूंचा निशाणा। अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं पोरकी झाली, रोहित पवारांचं ट्विट। दादांच्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी कोण कशी भरून काढणार, रोहित पवारांचं ट्विट। सुप्रिया सुळेंनी अजितदादांसोबतचा फोटो स्टेटसला ठेवत आठवणी जागवल्या। अजित पवारांना बहीण विजू अक्का यांनी बांधलेली राखी, त्याचाही फोटो त्यांनी स्टेटसला ठेवलाय। गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली, शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासाने पोहोचले, दोघांमध्ये पाऊण तास भेट झाली। दिवंगत अजित पवारांचं बारामतीत स्मारक उभारण्यासाठी चाचपणी, काही दिवसात बारामतीत पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार, सूत्रांची माहिती। पार्थ पवार शरद पवारांमध्ये अजित पवारांच्या स्मारकाविषयी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांचा पक्ष निर्णयाआधी फडणवीसांना विचारात घेईल, पंकज भोयर यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा अधिकार दोन्ही राष्ट्रवादींना, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अंत्यविधी दरम्यान चोरट्यांकडून 25 लाखांचे दागिने लंपास, बारामती पोलिसांकडून 6 जण ताब्यात, इतर साथीदारांचा शोध सुरू। गर्दीचा गैरफायदा घेत 15 जणांचे दागिने चोरल्याचा प्रकार।
भाजपच्या मुंबईच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी. गणेश खणकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात सक्रिय. गटनेतेपदी निवडीनंतर मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून सत्कार. मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र गटनोंदणी करणार. राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष असून राष्ट्रवादीही आमच्यासोबत गटनोंदणी करणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती. मुंबई पालिकेच्या 18 प्रभाग समितींपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे येण्याची शक्यता बहुमतात. महायुतीत तरीही 8 प्रभाग समितीवर ठाकरेंचं वर्चस्व. मुंबई पालिकेच्या विभागात महायुती आणि ठाकरे बंधूंची समसमान सत्ता येणार. राज ठाकरेंच्या उपस्थितीत एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या बैठकीला सुरुवात. मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांनाही बैठकीला बोलावलं. महापालिकेच्या निकालावर मंथन सुरू. नागपूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र बोरकर यांची निवड होताच भाजपने शहरातील सर्व 102 नगरसेवकांकडून हमीपत्र लिहून घेतलं. पक्षविरोधी कारवाई, अनुचित वर्तन किंवा शिस्तभंग आढळल्यास तातडीची कारवाई करता येण्यासाठी भाजपने हमीपत्र लिहून घेतलं. सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीबाबत हालचालींना वेग. महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि अनंत जाधव यांचं नाव आघाडीवर. चंद्रपूरमधील भाजपचे 23 आणि शिवसेना शिंदे गटाचे 1 नगरसेवक गट नोंदणीसाठी नागपूरकडे रवाना. चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल, भाजपकडून विश्वास व्यक्त. बुलेट ट्रेन वगैरे महाराष्ट्राला उपयोगी नाही, ती गुजरातसाठी. अर्थसंकल्पाचं कौतुक केलं जात आहे, पण महाराष्ट्राला काय मिळालं? संजय राऊतांचा सवाल. तर केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या हाती भोपळा लागलाय, राऊतांची टीका. तमिळांविरोधात कोणी वाईट बोलेल तर आम्ही लाखांची रॅली काढू. मुंबईतले भाजप आमदार तमिळ सेल्वन यांचा ठाकरे बंधूंना इशारा. भगवान मुरुगन यांच्या उत्सवानिमित्त तमिळांची सायन ते माटुंगा दरम्यान मोठी रॅली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगडावर दर्शनासाठी दाखल. मलंगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवसेनेच्या शाखेला शिंदेंची भेट. माघ पौर्णिमेनिमित्त मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहणार. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 ठिकाणी मंत्री बावनकुळेंच्या सभा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभांचा धडाका. जिल्हा परिषद निवडणूक अनुषंगाने पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यात 5 ठिकाणी जाहीर सभा. नाशिकमध्ये आज सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन. शोकसभेला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार, तर दर्शनासाठी अजित पवारांच्या अस्थींचा कलश ठेवण्यात येणार. ईव्हीएमला नाव ठेवू नका, खासदार ओमराजे निंबाळकरांचा मवियाला घरचा आहे. ईव्हीएममध्ये घोळ असता तर खासदार झालो असतो का? ओमराजे निंबाळकरांचा सवाल. काटा उलटा फिरायला लागला. थोड्या दिवसात ते भाजपत येतील. सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा. सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. रायगडमध्ये प्रवीण दरेकरांचा मतदारांना अजब सल्ला. विरोधकांचे पैसे घ्या, पण मतदान कमळ घड्याळालाच करा. जाहीर सभेत भाजपच्या प्रवीण दरेकरांचं मतदारांना आवाहन. भाजपला एनसीपीकडे जायचं होतं म्हणून आमच्याशी युती केली नसावी. रायगडमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटल्यावरून भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. राज्याच्या तिजोरीत नव्हे तर आमदार उत्तम जानकरांच्या मेंदूत खडखडाट. मंत्री जयकुमार गोरेंची आमदार उत्तम जानकरांवर टीका. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केला होता. कोण सोनं, कोण बेंटेक्स? पालकमंत्र्यांना निवडणुकीत ते कळेल. मी सोनं आहे म्हणून तर 30,000 निवडून येत माढ्यातील घराणेशाही संपवली. आमदार अभिजित पाटील यांचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा. भाजप नेते संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात. रणजित शिवतारेंविरोधात स्वरूपा थोपटेंचा जोरदार प्रचार. स्वरूपा थोपटेंनी विजयाचा विश्वास केला व्यक्त. सिल्लोडमध्ये डीपी किंवा रस्ता खराब झाला तर सत्तार नावाचं गॅरेज आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अर्जुन खोतकर यांचं मिश्किल वक्तव्य. तर सत्तारांनी नेहमीच तत्परतेने कामं केली असल्याचंही वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकांचा सातारा जिल्ह्यातील भाजपचा थांबलेला प्रचार पुन्हा सुरू. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर प्रचार थांबवला होता. भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार डॉ. अतुल भोसले यांची प्रचार सभा. अजित पवारांच्या अस्थि कलशाचं मावळ तालुक्यात आगमन. लोणावळ्यातील कार्ला एकविरा परिसरात रक्षा कलश आणण्यात आला. लाडक्या बहिणींनी विधिवत पूजा करत श्रद्धांजली अर्पण केली. अहिल्यानगरमध्ये वंचितची बैठक पार पडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी वंचितची स्वबळाची रणनीती.
परभणी जिल्ह्यात निवडणूक विभागाकडून मतदार जनजागृती, निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी उपक्रम. मतदारांना मतदान करण्याची दिली शपथ.